सह्यगिरी मुकुट तुझा, दुर्ग दुर्ग बिकट तुझा, सागर तट हा विशाळ, शोभतो अनंत काळ, मोहक अति रूप तुझे, छत्रपती भूप तुझे, अश्म अश्म सह्यगिरी, क्षमा शौर्य सेवरी. स्वतंत्र भारताच्या भाषावार प्रांत रचनेत संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभारली गेली. 105 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. पण महाराष्ट्राला लाभलेला इतिहास, भूगोल, परंपरा, संस्कृती आणि वारसा हा 1960च्याही शेकडो वर्षांपूर्वीपासूनचा आहे. पण सर्वार्थाने सुंदर, संपन्न, परिपूर्ण आणि महान अशा राज्याला जगवण्याची गरज आहे अशी वेळ का यावी? आणि याच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात नमस्कार, मी अनुष्का यशवंत बिराजदार आपल्या समोर विषय मांडते. विषय हा महाराष्ट्र जगवण्याचा आहे. तब्बल 400हून अधिक किल्ल्यांचं अस्तित्व असणारा कणखर, राकट महाराष्ट्र. पण मग आज आपल्या दैदिप्यमान इतिहासाची साक्ष देणाऱ्या या वास्तूंची अवस्था दयनीय होताना पाहायला मिळते आणि त्यांचं महत्त्व केवळ जुने दगड बनून राहतं. मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, शिलाहार, यादव अशा राजवंशांची सत्ता अनुभवलेला, छत्रपतींचं अष्टप्रधान मंडळ आणि कैक राजांचा चोख राज्यकारभार आणि प्रशासन पाहिलेल्या, अटकेपार झेंडे रोवणाऱ्या पेशवाईचा सुवर्णकाळ अनुभवलेल्या आणि दिल्लीचेही तख्त राखितो अशी ख्याती असणाऱ्या महाराष्ट्रात आज भल्या पहाटे सत्तांतर होऊन राजकीय अस्थिरता निर्माण होते. अर्थात यापुढे असं होणार नाही याची पूर्णपणे आशा आहे. पण राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये अनेक अडचणी येतात. धर्म, पंथ, जात एक जाणणाऱ्या महाराष्ट्रात जातीय दंगली आणि धार्मिक वाद होऊन समाजामध्ये कटुता पसरते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा निकष आणि संपूर्ण महाराष्ट्राला जोडून ठेवणारा दुवा म्हणजे भाषा. जातिवंत अभिजाततेच्या बळावर शेकडो वर्षांची वैभवशाली भाषिक परंपरा निर्माण करणाऱ्या माय मराठीला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. पण मग 2 मराठी माणसं एकमेकांशी हिंदीत बोलण्यात धन्यता मानतात. आमुच्या पिला पिलात जन्मते मराठी, आमुच्या लहानग्यात रांगते मराठी. पण मग याच लहानग्यांना मराठीच्याही आधी इंग्रजी शिकवण्याचा अट्टाहास कशासाठी? आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी, आमुच्या घराघरात वाढते मराठी. पण मग याच मुलामुलींना जेव्हा शाळेत पाठवण्याची वेळ येते तेव्हा इंग्रजी माध्यमाच्या शाळांना प्राधान्य दिलं जातं. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील अशा शिक्षण महर्षींच्या महाराष्ट्रात मराठी शाळांची दयनीय अवस्था का झाली? महाराष्ट्र ही योग्यांची, संतांची, भक्तांची, वारकऱ्यांची भूमी आहे. विश्वकल्याणासाठी पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींपासून ते स्वच्छतेची तास धरणाऱ्या गाडगे महाराजांपर्यंत असणारी आपली संत परंपरा. पण मग आज आळंदी, तुळजापूर, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, अक्कलकोट अशा धार्मिक ठिकाणांवर सर्वाधिक कचरा पसरतो आणि त्यांच्या मांगल्याला, पावित्र्याला धक्का लागतो. तेव्हा आपण कोणत्या तोंडाने मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा असं म्हणावं? अनेक समाजसुधारकांनी समाजाचा विरोध पत्करून बुरसटलेल्या विचारांना झुगारून नवसमाजाची उभारणी केली. पण त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्यापेक्षा इथे त्यांची जयंती साजरी करण्यात जास्त उत्साह दिसून येतो. परस्त्रीला मातेसमान मानणाऱ्या शिवरायांना घडवणाऱ्या जिजाऊंच्या संस्कारांची परंपरा असणारं हे राज्य, पण आज इथे स्त्री सुरक्षित नाही. ही भूमी सप्तसुरांची, रंगांची, अष्टकलांची. पण कलेच्या नावाखाली सुरू असणारे तथाकथित बॉली लावणीसारखे प्रकार हा त्या लोककलेचा अपमानच नव्हे का? भारतीय चित्रपटसृष्टीचा जन्म हा महाराष्ट्रात झाला आणि दादासाहेब फाळके नावाच्या मराठी माणसाने या चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. पण आज त्याच महाराष्ट्रातल्या चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपटांना प्राधान्य दिलं जात नाही. महाराष्ट्रात परप्रांतीयांची संख्या वाढत आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की आपली परंपरा, संस्कृती, भाषा आपण विसरावी. ती टिकवणं, जगवणं आणि वाढवणं ही पूर्णपणे आपली जबाबदारी आहे. महाराष्ट्र म्हणजे केवळ देशाच्या नकाशावरील भौगोलिक सीमारेषा असलेलं एक राज्य नाही, तर ऐतिहासिक वारसा, भौगोलिक विविधता, संत शिकवण, शिवशंभूंचा पराक्रम, समाजसुधारकांचा वैचारिक वारसा, सांस्कृतिक संपन्नता, अभिजात साहित्य आणि षड्रसपूर्ण खाद्य संस्कृती लाभलेलं समृद्ध राज्य म्हणून जगवणं ही गरज आहे. मज महाराष्ट्र माझा समृद्ध हासरा हवा, मी नवीन उन्मेषाचा सूर साधते नवा.
मी महाराष्ट्र धर्माचा शब्दार्थ शोधते नवा, मी नवीन उन्मेषाचा सूर साधते नवा. आणि म्हणूनच विषय जितका महाराष्ट्र जगवण्याचा आहे तितकाच तो मराठी अस्मिता आणि अभिमान जागवण्याचा देखील आहे. आभार.